मित्रांनो सप्रेम नमस्कार। मी विनोद कुमार माने गुरुजी या माझ्या एज्युकेशनल मोटिवेशनल सोशल आणि टेक्निकल चॅनलमध्ये आपण सर्वांचं मी सहर्ष स्वागत करत आहे। एकदा एक वाघ आणि वाघीण आपल्या पिलांना गुहेत सोडून शिकारीसाठी दूर जंगलात जातात। 2 दिवसपर्यंत ते परत आलेच नाही। इकडे पिलांना खूप भूक लागली। कलकल ऐकून एका बकरीला त्यांची दया आली। तिने वाघिणीच्या पिलांना आपले दूध पाजले। पिलांच्या जीवात जीव आला। आता बकरी रोज येऊन त्यांना दूध पाजू लागली। एक दिवस पिले पोट भरल्यानंतर मस्ती करू लागली। तेवढ्या तिथे वाघ आणि वाघीण परतले। बकरीला पाहून आई ती शिकार मिळाल्याच्या आनंदात तिच्यावर वाघ झडप घालणार इतक्यात वाघांची पिले म्हणाली, आई बाबा, या शेडीने आम्हाला दूध पाजून मोठे केले। ही नसती तर आम्ही मरून गेलो असतो। हिची आपल्यावर खूप उपकार आहेत, तुम्ही तिला मारू नका। पिलांचे ऐकून वाघ खुश झाला आणि तिला म्हणाला, आम्ही तुझे हे उपकार विसरणार नाही। आता तू स्वतंत्रपणे आनंद आणि जंगलात एकटी सुद्धा वावरू शकतोस। कुणी तुला त्रास देणार नाही याची मी ग्वाही देतो। तेव्हापासून सदर बकरी मोठ्या धाडसाने जंगलात स्वच्छंदी पण कुठेही फिरू लागली। एकदा तर बकरीला वाघाच्या पाठीवर बसून उंच झाडाची पाने खाताना एका गरुडाने पाहिले आणि कुतूहलाने त्याने बकरीला त्या किमयेबद्दल विचारले। बकरीने त्याला सर्व हकीकत सांगितली। उपकाराचे महत्त्व गरुडाच्या लक्षात आले। आपण पण असेच महान कार्य करायचे असे त्या गरुडाने मनातल्या मनात ठरवले। एकदा गरुड उडत असताना त्याला काही उंदरांची पिले दलदलीत फसलेली दृष्टीस पडली। ती बाहेर पडायचा प्रयत्न करत असता अधिकच खोल जात होती। शेवटी गरुडाने त्यांना अलगद बाहेर काढले। उंदराची पिले ओली झालेली व थंडीने कुडकुडत होती। गरुडाने त्यांना आपल्या पंखात बराच वेळ ओप दिली। थोड्या वेळाने आपल्या घरट्याकडे जाण्यासाठी गरुडाने उंदराच्या पिलांचा निरोप घेतला आणि भरारी घेण्याचा प्रयत्न केला, पण तो उडू शकत नव्हता। त्याला उडता येईना। तो अस्वस्थ झाला आणि त्याने त्याचे कारण शोधले। उंदराच्या पिलांनी ओप घेता घेता त्या गरुडाचे संपूर्ण पंख कुरतडले होते। फडफडत कसेबसे गरुड तेथून बकरी पर्यंत पोहोचले आणि त्याने बकरीला त्याबाबत विचारले, तू पण उपकार केलेस आणि मी पण उपकारच केले, पण दोघांना वेगवेगळे फळ कशी मिळाले? बकरी हसली आणि गंभीरपणे म्हणाली, काय म्हणाली? उपकार कधीही वाघासारख्या दिलदार व्यक्तिमत्वावर करावेत, उंदरासारख्या स्वार्थीवर नाही। कारण स्वार्थी लोक नेहमी आपल्या स्वार्थाकरिता दुसरा पर्याय शोधत असतात। स्वतःचा स्वार्थ साधला की ते सच्च्या व प्रामाणिक माणसाला सुद्धा विसरणात स्वतःची धन्यता मानतात। दिलदार स्वभावाचे लोक, निस्वार्थी आणि बहादूर लोक आयुष्यभर लक्षात ठेवतात।